बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची। आपला महाराष्ट्र, तेज महाराष्ट्र। पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज। दिघंची ग्रामपंचायतीत कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा चव्हाट्यावर। या प्रकरणात माजी सरपंच हनुमंतराव देशमुख यांनी विद्यमान सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत। देशमुख यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पुराव्याची तक्रार दाखल केली आहे। मात्र या आरोपांना आता विद्यमान सरपंच यांचे पती आणि माजी सरपंच अमोल मोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। नमस्कार, मी अमोल मोरे। आता 2 दिवसापूर्वी दिघंचीचे माजी सरपंच यांनी काही आरोप केलेत माझ्यावर। 1 कोटी 1.5 कोटीचे काय भ्रष्टाचार केला, पैसे हडपले, हे ते मी आपल्या माध्यमातून सोशल मीडियामधून मी बघितलं। आता हे आरोप करण्याचे प्रमुख 3 कारण आहेत, आधी हे समजून घेतलं पाहिजे। पहिले म्हणजे ह्याने आरोप केलेत, हे बाहेर आले म्हणजे कुठलं तरी इलेक्शन जवळ आले। दुसरं, ह्यांनी केलेला भ्रष्टाचार लपवायचा आहे, यांच्या बुडाखालचा अंधार यांना लपवायचा आहे म्हणून दुसऱ्यावर आरोप करणे। आणि तिसरं, दिघंची गावामध्ये यांचं घर सोडून कोणाची सत्ता आलेली ह्यांना गेले 40 वर्षात कधी आवडलेलं नाही। ही 3 प्रमुख कारण आहेत यांचे असे बिनबुडाचे आरोप करायचे। तर भ्रष्टाचाराचं बोलायचं झालं तर 2019 ते 2022 यांनी माझ्यावरती भरपूर तक्रारी केल्या, पेपरबाजी केली, सोशल मीडियामध्ये मला बदनामी केली। निष्पन्न काय झालं? निष्पन्न काही झालं नाही। मान्य आयुक्तांनी मला त्यामध्ये क्लीन चिट दिली। यांनी कसा कालवा केला होता, त्यांचं पद गेलं आणि त्यावेळी सुद्धा इलेक्शन तोंडावर होतं। इलेक्शन 3 महिन्यावर असतानाच त्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये आयुक्तांनी मला क्लीन चिट दिले, हे जोरात तोंडावर आपटले। दुसरा विषय म्हणजे ह्याने भ्रष्टाचारावर बोलायचं, ज्यांचं पोटपाणी भ्रष्टाचारावर पिकले गेले 30-40 वर्ष झालं, हे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करते। मी राजकारण कशा पद्धतीने करतो माझ्या गावात दिघंचीकरांना माहीत आहे। मी कशा प्रकारे राजकारण करतो हे दिघंचीकरांना माहीत आहे। तुमच्या राजकारणाचा बेसच इन्कम आहे, तुमचा काय कामधंदा आहे मला सांगावं याने, की माझा हा कामधंदा आहे, ह्यातनं मी एवढी माया गोळा केली। दिघंची पाणी पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। दिघंची गावाचं वाटोळ केलं, पाणी मिळत नाही, त्यात पैसे खाल्ले। पाणलोट क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्राचं काम केले। दिघंचीमध्ये पाणलोट क्षेत्राचं काम दिघंचीकरांनी मला दाखवून द्यायचं आणि 5,000 रुपये बक्षीस माझ्याकडून घेऊन जायचं। पाणलोटचं एक काम केलेलं, त्यामध्ये 3.5 कोटी रुपये याने MB करून काढले। MB करून काढताना त्या पाणलोट क्षेत्र कमिटीचा अध्यक्ष हा सरपंच असतो, त्यावेळी उपसरपंच होते। तर तत्कालीन उपसरपंच होते पांडुरंग बाळवणकर यांना यांनी आजारी दाखवलं, रजेवर घालवलं आणि त्याचा चार्ज घेऊन हे अध्यक्ष झाले। सचिव केलं समाधान खंडूनळाला। समाधान खंडूनळ आणि सचिव आणि हे अध्यक्ष असं मिळून दोघांनी त्या योजनेतनं 3.5 कोटी रुपये काढले। मी गेले 4-5 वर्ष झालो त्याची कागद मागतोय, ऑफिसला कागद नाही ती, आणि कागद गाळ केली ती। तिसरा विषय सोसायटीचा आहे। आता मूळ कारण सांगतोय की यांनी तक्रार का केली, त्यांच्या बुडाखालचा अंधार त्यांना झाकून घ्यायचा आहे। मी गेले 7-8 महिने झालं दिघंची विकास सोसायटीमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याबद्दल मी मान्य DDR, मान्य आयुक्तालय, मान्य मंत्री महोदय यांना याबाबत तक्रारी दिलेल्या आहेत की दिघंची विकास सोसायटीचं ऑडिट झालं आणि ऑडिटमध्ये गंभीर असे 22 मुद्दे आहेत। त्यामध्ये पेट्रोल पंपाचा मुद्दा आहे। पेट्रोल पंप चालवा देता येत नाही, तरी या समाधान खंडूनळा नावानं चालवाय देऊन मोठी माया गोळा केली आहे। त्यामधून समाधान खंडूनळाकडून काही हे नाही सोसायटीला, परंतु यांनी त्याला मागणी केली नाही, यांनी त्याच्याकडून पैसे घेतले नाहीत। वास्तविक समाधान खंडूनळाने पैसे द्यायचे नाहीत, पेट्रोल पंप हात चालवते हा सर्व दिघंचीकरांना माहीत आहे। दुसरा विषय, ह्यांच्या वडिलांचं स्मारक बांधण्यासाठी यांनी सोसायटीमधून 19 लाख रुपये खर्च दाखवले। स्मारक तर झालेलेच नाही आहे,
पण वडिलांचं स्मारक बांधण्यासाठी वडील असे मोठे काय होते मला काय कळणार, स्वतंत्र सेनानी होते का मोठे आमदार होते, खासदार होते, काय होते वडील? वडील गेले 10-20 वर्ष फक्त दिघांचे गावचे सरपंच होते, कधी पंचायत समितीला सुद्धा निवडून आले नाही, जिल्हा परिषदला निवडून आले. त्या व्यक्तीचं स्मारक बांधायला हिने 19 लाख रुपये खर्च केले. अरे तुम्हाला स्मारकच बांधायचं होतं दिघांच्या गावामध्ये तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बांधायचं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं बांधायचं होतं, छत्रपती संभाजी महाराजांचं बांधायचं होतं, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं बांधायचं होतं. आम्ही ते मान्य केलं असतं. तुम्ही पुतळा उभा करायचा वडिलांचा स्मारक आणि त्यासाठी 19 लाख रुपये खर्च टाकतोय सोसायटीतनं. हा ऑडिटमध्ये निघालेला मुद्दा आहे. दिगंजीकरण हा लक्षात घे, हा ऑडिटमध्ये निघालेला मुद्दा आहे आणि हा गंभीर स्वरूपाचा मुद्दा आहे. दुसरा पेट्रोल पंपाचा मुद्दा आहे, गंभीर स्वरूपाचा मुद्दा आहे. दिघांची गावामध्ये गेल्या वर्षी त्यांनी आंब्याची झाडं वाटली. आंब्याच्या झाडासाठी 9 लाख रुपये खर्च दाखवली सोसायटीमध्ये. आता 9 लाखाची आंब्याची झाडं कुठं ह्याने वाटली याने एकदा सांगावं लोकांना. आम्ही या लोकांना झाडं दिली, कुणालाही झाडं दिली नाहीत. 400-500 झाडं ह्यांच्या हॉटेलच्या दिघांच्या आठवड्याला जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या मागेच एक 400-500 झाडं लावली. 9 लाखाचं बिल सोसायटीमधून काढलं. वकील एक प्रायव्हेट त्यांची केस चालू आहे, त्या प्रायव्हेट केसमध्ये वकिलाला फी देण्यासाठी 1.5 लाख रुपये ह्यांनी काढलेले आहे सोसायटीमधून. असे 22 मुद्दे ऑडिटमध्ये निघालेले आहेत जे गंभीर स्वरूपाचे आहेत. आणि हे मुद्दे आम्ही हे जे लावून धरलेलं आहे याच्यावर कारवाई होणार आहे. चेअरमन बॉडी हे बरखास्त होणारच आहे. ह्यासाठी हा येत्या काही दिवसामध्ये याचा निर्णय होईल आणि हा निर्णय झाल्यानंतर आपल्यावर भ्रष्टाचाराचं मोठा आरोप होतील आणि ते आरोप जर झाले तर आपलं राजकीय भवितव्य धोक्यात येईल. यासाठी यांनी काय केलंय की हा 1 कोटीचा भ्रष्टाचार, 2 कोटीचा भ्रष्टाचार, मागच्या वेळी तर 10 कोटीचा भ्रष्टाचार यांनी मला सांगितलं होता. आयुक्ताला तक्रार केली तेव्हा. ॲक्च्युली माझं 1 कोटी कर्ज आहे सगळ्या बँकांना. जर त्यांनी जर आली तर मी त्यांना कर्जाची सगळी लिस्ट देतो, त्यांनी कर्ज माझं तेवढं फेडून द्यावे. माझ्या जर 1.5 कोटी रुपयाचा जर भ्रष्टाचार करून पैसे असते तर मी ती बँकाचे कर्ज तर फेडले असते. वास्तविक असं काही नाही. माझी दिगंजीकरण नम्र विनंती आहे, दिगंजीकरांना मला सांगायची गरज नाही. मी चांगलं ओळखतोय. मी पहिल्यांदाच असं त्यांना कुठल्या तर माझ्या आरोपावर उत्तर देतोय. त्याचं कारण पण असं आहे की मला माझे काही मार्गदर्शक असतील त्यांनी सूचना केल्या की बाबा तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. तुम्ही गप बसला तर लोकांचा कल होतोय की आरोप केले ते खरंच आहेत, सरपंच काय बोलत नाहीत. तर तसं काय नाही. मी त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची माझी तयारी आहे. शासकीय जे कागद मागतील ते कागद मी त्यांना देईन आणि त्याच्या प्रकारचे कागद मी दिलेले सुद्धा आहेत. त्यामुळे ह्यांनी काही जरी आरोप केले तर दिगंजीकरांना विनंती आहे की जास्त मनावर न घेता तुम्ही दाखवलेला विश्वास असाच कायम ठेवावा आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. दिगंजीचं काम तुमच्या घरातला घर कामगार आहे अशा पद्धतीनं कायम करत आलो आणि इथून पुढे सुद्धा करत राहील. त्यामुळे हे केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, यात काही तथ्य नाही. एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप तर दुसऱ्या बाजूला आरोप फेटाळण्याचं प्रत्युत्तर. दोन्ही बाजूची विधानं आता दिगंजीकरांच्या समोर आली आहेत. हे प्रकरण सध्या शासकीय पातळीवर न्यायप्रविष्ट आहे. मात्र शेवटी निर्णय फक्त कागदोपत्रीच नाही तर जनतेच्याही मनात होणार आहे. दिघंचीच्या मायबाप जनतेसमोर आता मोठा प्रश्न. भ्रष्टाचाराचे आरोप खरे की राजकारणाचा खेळ याचा निर्णय काळच देईल.